आपल्याबरोबर अनिल देसाई आहेत, शिवसेनेचे अनिल देसाई। अनिल देसाई, सर्वप्रथम तुमच्या पक्षाच्या या परफॉर्मन्स बद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन। तुमची पहिली प्रतिक्रिया? ज्या प्रकारचे निकाल आतापर्यंत हाती आले, काही अजून निकाल बाकी आहेत, काही राउंड्स होत आहेत, परंतु ज्या परिस्थितीमध्ये शिवसेना सामोरे गेली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर लढायला उभा ठाकला। शिवसेनेची महायुती होती, शेवटचे 12 दिवस असताना निवडणुकीला त्यावेळेलाच युती संपुष्टात आली। कारणं महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होती, परंतु तो आता भाग नाही। परंतु सगळे एका बाजूला आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकीकडे, अशा प्रकारच्या या महासंग्रामात सुद्धा शिवसेनेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला आहे, तो कौल फार चांगला आणि एक उत्साहवर्धक आहे। यापुढे ज्या आमची जी गणितं होती किंवा समीकरणं होती, त्यामध्ये निश्चितपणे अजूनही काही सांगता येत नाही, अजूनही आकडा पुढं जाऊन वाढणार आहे अशी खात्री आम्हाला आहे। परंतु एक नक्की केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या निकम्या सरकारला त्यांनी 15 वर्ष जे महाराष्ट्राला मागे नेऊन गेले, 6व्या क्रमांकावर नेऊन गेले, त्यांना मूठमाती दिली। आणि मग राहिला प्रश्न, बहुमत जरी स्पष्ट दिलेलं नसलं तरी भाजप आणि शिवसेना हे दोनच पर्याय आता या महाराष्ट्राच्या जनतेनं पुढे ठेवले आहेत। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा शिरसावध्य मानून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी या बाबतीतला पुढचा निर्णय नक्कीच घेतील। ज्या प्रकारचं भाजपजवळून जे काही प्रपोजल किंवा जे काही ऑफर येईल त्यावर सकारात्मक विचार, फक्त उद्धवजींनी आज सकाळी जे काही स्पष्ट केलं आहे ते फार महत्त्वाचं आहे। अखंड महाराष्ट्र, युनायटेड महाराष्ट्र आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे विकासात्मक महाराष्ट्र हेच आमचं धोरण राहील आणि हीच अपेक्षा जी महाराष्ट्राच्या जनतेला आहे, त्या संबंधाने त्या बाबतीमध्ये जे काय प्रपोजल येईल त्या दृष्टीनं आम्ही पुढे जाऊ। अनिल देसाई, अत्यंत सामंजस्याची आणि समन्वयाची भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख घेत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। परंतु आता मुख्यमंत्री कोण असावा भारतीय जनता पक्षाचा, याबद्दल शिवसेना काही मतप्रदर्शन करणार, काही आग्रह धरणार, अमुकच मुख्यमंत्री हवा अशा अटी नाही, पण अशा प्रकारच्या सूचना भारतीय जनता पक्षाला शिवसेना करणार का? आहे त्यांपैकी देवेंद्र असेल, विनोद तावडे असतील, यांच्यापैकी कोणी मुख्यमंत्री का दिल्लीहून नितीन गडकरींना पाचारण करावं अशा प्रकारची विनंती आपण करणार आहात? या प्रकारची कुठचीच चर्चा अजून सुरू झालेली नाही आहे, अजून कुठलं प्रपोजल उद्धवजींजवळ आलेलं नाही आहे। शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेची जी काही नॅशनल एक्झिक्युटिव्ह यांच्याशी उद्धवजी स्वतः बसतील, पक्षप्रमुख म्हणून सारासार विचार होईल आणि त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा एक सारासार विचार केला जाईल। त्यानंतरची पुढची पायरी हे जे आपण आता म्हणतायत या गोष्टी येऊ शकतील, परंतु सध्या अखंड महाराष्ट्र आणि विकासाचा महाराष्ट्र अशा प्रकारचंच धोरण घेऊन उद्धवजींनी पुढं जायचं शिवसेनेचा एक संकेत आहे, जे महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे। एक स्थिर सरकार 5 वर्षाचं मिळावं म्हणून जनतेनं केलेला ही उलथापालथ जी आज सत्तांतराची झालेली आहे, यामध्ये महाराष्ट्राची जनता याच दृष्टीने त्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरिबाची, प्रत्येक नागरिकाची, की आम्हाला चांगलं सरकार मिळावं आणि त्यासाठीचा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचा तो प्रयत्न असेल। अनिल देसाई, तुमची प्रतिमा आणि तुमची विचार करण्याची पद्धती ही शिवसेनेतल्या मध्यम मार्गाचं आणि समंजसपणाचं प्रतीक आहे, परंतु अनेक शिवसैनिकांच्या भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचारादरम्यानच्या आणि त्याच्या आधीच्याही भावना अत्यंत कट्टर होत्या। त्या भावनातूनच काही वक्तव्यही घडलेली होती। या सगळ्यावर मलमपट्टी करून पुन्हा एकदा युती ही अभेद्य राहण्याकरता किंवा एकत्र येण्याकरता काय प्रकारची पावलं आता शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला टाकावी लागतील असं वाटतं? आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ज्या वेळेला युतीची बोलणी होत होती त्यावेळेला शिवसेना पक्षाकडनं सगळ्यात जास्तीत जास्त जागा सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला। शेवटपर्यंत युती न तुटावी यासाठीचा तो प्रयत्न होता, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। परंतु काही कारणास्तव तो जो भाग झाला तो झाला, त्यावर आता जास्त भाष्य करणं सुद्धा उचित ठरणार नाही। परंतु त्याच्यानंतर मिळालेले 12-15 दिवस यामध्ये बरंचसं जो काही प्रसाराचा भाग होता निवडणुकीच्या, याच्यामध्ये वक्तव्य झाली, काही बातम्या इकडच्या तिकडे झाल्या, परंतु जी काही कटुता होती, परवा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आणि भाजपचे नेतेसुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणा, नितीन गडकरी म्हणा, की ती जी कटुता ती निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर संपली आणि तशा प्रकारची कटुता
या कटुतेवर मात करणारं म्हणजे गेले 25 वर्षाहून अधिक काळ जे शिवसेना भारतीय जनता पक्षाचं जे काही एक नातं, जे काही एक हिंदुत्वाचं अतूट नातं होतं, त्यामुळे या गोष्टी निवडणुकीच्या प्रसारादरम्यान झालेल्या गोष्टी कुठंतरी बाजूला ती कटुता कमी करून किंवा कटुता विसरून आज महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेता येईल का हे बघणं कर्मप्राप्त आहे। एक शेवटचा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाकडून जर समजा आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र नेमकं काय असेल असं वाटतं आपल्याला? भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचं समजा कुठचं हे घेतलं किंवा घेतलं नाही तर त्या बाबतीमधली जी काही समीकरणं किंवा त्या बाबतीमधले जे काही धोरणात्मक निर्णय करायचे आहेत त्याचे संपूर्ण अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे स्वतः घेतील आणि त्या प्रकारे सगळ्या माध्यमांना सगळ्यांना कळेल। पुन्हा एकदा अनिल देसाई, तुमच्यासारखे मध्यममार्गी आणि समंजस विचारी नेते हेच खरं तर एखाद्या संघटनेचं वैभव असतं। पुन्हा एकदा तुमच्या पक्षाचं आणि पक्षप्रमुखांचं पुन्हा एकदा अभिनंदन। हे होते अनिल देसाई, शिवसेनेचे नेते, आपल्या बरोबर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।